अमृता राव यांचाही आज सत्कार होणार आहे आणि त्या जस्ट इथे आल्यात. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे. तुमचं काम मी करते थोडंसं. प्रत्येक स्त्री आयुष्यात काही ना काहीतरी सत्कार भोसलेजींना विनंती करतो यायचं पण. ज्योती भोसले. निर्माता आहे आणि कौतिक दंडगेचा मित्र आहे. मला त्यांनी ही कल्पना सांगितली. मी म्हणून ठीक आहे म्हणून चांगलं गोष्ट. त्याच्या ऑफिसमध्ये बसून मी कमीत कमी 10-12 पण त्यांनी बोलल्याप्रमाणे केले. भरपूर आर्टिस्टना केले आणि आता हा कार्यक्रम आपला आजचा झाला आहे. आता 9 मेचा परत कार्यक्रम करते तेव्हा मी त्याचे आणखीन आर्टिस्ट आणेन त्यासाठी असं मी त्याला शब्द पण दिला आहे. आणि प्रियासाठी तर इतकं केलं मी कालपर्यंत ती कॅन्सल करत होती संध्याकाळपर्यंत. तिला बरोबर प्रिया आली पाहिजे काय पण कर तू आली पाहिजे. पण ती आज आली. मला खूप आनंद झाला ती आली. आणि तिला गौरव करायचा हा माझा खूप मनातली इच्छा होती. मी ह्याला बोलून तिचा गौरव सत्कार करायला पाहिजे. ती आपली नवीन त्याच्यावर अमृतराव आल्या देरूळ आपले अर्चना नेवरेकर आले सगळे देते. अजून मी तुम्हाला सांगून 10-15 अजून आणू शकतो. पुढे बोलले सर बोलले नको आपण आता पुढच्याला आपण डोबेला मोठा करू किंवा सगळ्यांना घेऊया. आणि मला बरं वाटलं हिच्याबद्दल. ही खूप अभिनेत्री म्हणून खूप चांगली आहे आणि मी निर्माता आपलं काय कामं एकत्र करू मी करतोच. तिच्यावर आम्ही करू काय असेल तर. आणि सर आमच्या जोडीला आहे आणि मी सरांची नाटकासाठी मी महिलांचं नाटक असेल तर त्यांना प्रोत्साहन करून मी काही आम्ही बक्षिसं पडा किंवा आम्ही पेमेंट काहीतरी तिकिटाचं सगळं आम्ही करतो. तर तू नाटक करत असेल तर तुझ्यासाठी पण आपण 100% काहीतरी करू. महिलांसाठी हा माझा शब्द आहे. त्याच्या वतीने मी तुला शब्द देतो. नक्की. हां कारण मी सुभेदार विशाखा सुभेदारला पण केलेलं आहे. याला माहिती आहे आमचं. त्यामुळे आणि हा महाराष्ट्र बाजारपेठ खूप चांगला आहे. आणि माझं काही मोलाचं सहकार्य कधीही लागेल तर मला कधीही बोलवा मी येऊ शकतो. धन्यवाद. मी प्रियदर्शनी इंदलकर आणि महाराष्ट्र बाजारपेठ या संस्थेकडनं मला स्त्री सन्मान पुरस्कार मिळाला 2024चा. यासाठी खरं तर सगळ्यात आधी तुम्हा दोघांचे खूप 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 धन्यवाद. आणि मुळात मला या कुटुंबाचा भाग करून घेतल्याबद्दल खूप धन्यवाद आणि खूप आभार. लेट्स होप की हे असंच अविरत चालू राहील आपलं नातं. आणि या सगळ्या आमच्या महिला मैत्रिणींना भेटून आणि सगळ्या सावित्रीच्या लेकींना भेटून प्रचंड आनंद झाला. काय उत्साह होता सर बाहेर ऑडिटोरियममध्ये. आणि खूप वेगवेगळ्या पद्धतीने नटलेल्या स्त्रिया एकत्र बघून त्यांचा उत्साह एकत्र आला की प्रचंड काहीतरी खूप छान आनंदाचं वातावरण तयार होतं. आणि अशा वातावरणात याला नेहमीच छान वाटतं. फुलराणी सिनेमाच्या आमच्या प्रोड्युसर अमृता राव त्यांनाही तुम्ही आज सन्मानित करताय. त्यांच्याबरोबर मला सन्मान मिळतो आहे ही खूप मोठी गोष्ट आहे खरं तर आत्ताच माझ्या करिअरच्या या टप्प्यात. त्याच्यामुळे हा योगायोग घडवून आणण्यासाठी खूप खूप आभार. आणि छान वाटतं आहे तुम्ही खूप काही करत असता महिलांसाठी. वेगवेगळे कार्यक्रम असो वेगवेगळे त्यांना एम्पावर करण्यासाठी तुम्ही वेगवेगळे प्रकल्प घडवून आणता. वर्कशॉप्स असतील किंवा पिकनिक्स असतील नाटकं असतील त्यांना दाखवण्यात. कुठल्या तरी वर्षी मी जेव्हा नाटक करेन मला डेफिनेटली आपल्या महिलांसाठी नाटक करायचं आहे. आणि अशा पद्धतीने महिलांना बळ देण्यासाठी त्यांना एम्पॉवर करण्यासाठी त्यांना कॉन्फिडन्स देण्यासाठी कुठली तरी संस्था अशा पद्धतीने काम करते. आणि मला त्यांच्या वातावरणात यायला मिळतं ही खूप भाग्याची गोष्ट आहे. तर पुन्हा एकदा मी धन्यवाद म्हणेन आणि आपण असंच काही ना काही निमित्ताने भेटत राहू. येस. ह्या प्रोग्रामला जागतिक महिला दिन 2024 आम्ही नेहमी साजरा करतो दरवर्षी.
पण ह्या वर्षी काहीतरी वेगळं होतं. आणि माझे मित्र किरण कुडाळकर साहेब आम्ही परवा भेटलो आणि त्यांना मी सांगितलं की असं आपण हे करतो आहे म्हणून महिलांसाठी. तर त्यांना एवढं चांगलं वाटलं. ते बोलले की आपल्या आहेत ॲक्टर्स त्यांचा तुम्ही सन्मान करा. त्यांनी मला नाव तिथे आमच्या ऑफिसमध्ये बसल्यावरती त्यांनी फोन केले. म्हणजे जवळजवळ 10 ते 12 ॲक्टर्सना कॉल केले. पण ते म्हणजे पुण्याला व्यस्त होते. पण ते येऊ शकले. वर्षा उसगावकर आहेत, त्या पण येणार होत्या, पण त्या व्यस्त असल्यामुळे आल्या नाही. पण मॅडमला कॉल केला. मॅडम बोलली मी पण व्यस्त आहे, पण तरी पण सन्मान मिळतोय ना तर मी नक्की येणार. त्या व्यस्त होत्या तरी पण त्याला पुण्यावरून आल्या डायरेक्ट इकडे. तर मॅडम तुमचे धन्यवाद. आणि महाराष्ट्र बालपीठतर्फे तुमचे लाख लाख मी तुम्हाला धन्यवाद देतो. असंच प्रेम महाराष्ट्र बालपीठमध्ये राहू द्या. थँक्यू. आणि या निमित्ताने किरणजींचे पण पुन्हा एकदा आभार मानते की त्यांनी मला तुमच्याशी कनेक्ट करून दिलं. खरं तर काल आमचं बोलणं झालं होतं की कदाचित हे होत नाही की काय अशी भीती वाटायला लागली. पण त्यांनी ज्या स्वरात मला हे आग्रह केला म्हणायला पाहिजे की नाही तुम्ही याच. आणि त्याला म्हणजे मी कन्व्हिन्स झाले आणि म्हटलं ठीक आहे आपण मार्ग काढूया. आणि फायनली मी पोहोचले. येस. नमस्कार, मी अर्चना नेवरेकर. पहिले ह्या दाम्पत्यांना मी खूप शुभेच्छा देऊ इच्छिते, कारण महाराष्ट्र बाजारपेठ प्रत्येकाच्या मनात आणि घरात पोचलेली आहे. आणि खूप कौतुक वाटतं, कारण मी सुद्धा उत्सुक असते यांचं कुठे महाराष्ट्र पेठ चालले आणि मला कसं शॉपिंग करायला मिळेल. आणि त्यामागचा उद्देश पण असं की प्रत्येकाला तुम्ही काम दिलं सर. प्रत्येक माणूस तुमच्याकडे खूप आशेने बघतो. प्रत्येक घरातली स्त्री तुमच्याकडे आशेने बघते. आणि मी एक स्त्री म्हणून मला त्याचा अभिमान वाटतो. आणि आज जे कौतुक तुम्ही केलं इथल्या महिलांचं त्याबद्दल तुमचे खूप आभार. आणि प्रत्येक पुरुषाच्या पाठी एक स्त्री उभी असते. म्हणून महिला दिनाच्या आपल्याकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि असंच कार्य होत राहू दे. धन्यवाद. थँक्यू. मी आज खरंच भाग्यवान आहे की तुमच्यासारख्या व्यक्तीला माझ्या हस्ते इथे जागतिक महिला पुरस्कार देतो आहे. कारण मी एक परवा आमचे मित्र आहेत किरण कुडाळकर साहेब, ते आले होते. त्यांना सांगितलं की मी असा प्रोग्राम घेतो आहे. त्यांनी सांगितलं की अशा व्यक्तींना पुरस्कार द्यायचा, कधी काहीतरी केलेलं आहे दुसऱ्यांसाठी. तर तुमचा एक व्हिडिओ त्यांनी मला दाखवला. जेव्हा तुम्हाला दाखवलं होतो व्हिडिओ बघितल्यानंतर मला खरंच वाटलं की नाही, पुरस्कार द्यायला पाहिजे. खूप चांगलं काम तुम्ही केलेलं आहे आणि याच्या पुढे तुम्ही करत राहू असं मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि तुमचं प्रेम महाराष्ट्र बालपीठमध्ये असंच राहू द्या. माझ्या डोळ्यात आत्ता पण पाणी आहे. आणि रात्री तेव्हा मला सरांनी दाखवलं ना, मला खरंच खूप फील झालं की बघितलं तर वाटतं की खरंच महिला खूप काही करू शकते जर तिने मनात ठरवलं तर. जसं की मॅडम म्हटलं की रोजच महिला दिन असतो. फक्त एका महिलेला जर सपोर्ट केला तर आपण खरंच पुढे जाऊ. फक्त सपोर्टची गरज आहे. आणि माझ्या मते आम्हा महिलांना काहीच हवं नसतं, फक्त ॲप्रिशिएट जर कुणी केलं ना ते तिच्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. आणि पाठीवर अशी शाबासकीची जर कुणी प्रेमाने थाप दिली ना, ती जगात काहीही करू शकते. फक्त महिलेला हे महत्त्वाचं असतं आणि ती खूप काही करून दाखवू शकते. बरोबर मॅडम? येस. आणि तुम्ही आज कित्येक महिलांच्या पाठीवर थाप दिली. आज त्यांना किती शांतीची झोप लागेल तुम्ही जे कौतुक केलं आहे ते, कारण खूप महत्त्वाचं असतं हे. आणि हे असंच चालू दे मस्तपैकी 50, 100, 150, 200 वर्ष. अरे नको नाही. तुम्ही बहिणीसारखे आहात. आणि तुमचं एक विशेष कौतुक की इथली प्रत्येक महिला मी बघत होते की तुम्हा दोघांकडे खूप आशेने आणि कौतुकाने बघत होत्या. त्यांना खूप अपेक्षा आहेत तुमच्याकडनं आणि विश्वास ठेवतात ते. तर मी स्वामींना प्रार्थना करेन की तुमचं नातं सगळ्यांबरोबर असंच राहू दे. आम्ही पण आहोत. थँक्यू. महाराष्ट्रामध्ये म्हणजे प्रत्येक ठिकाणी वुमन्स डे साजरा केला जातो. पण मला वाटतं पूर्ण महाराष्ट्र जर तुम्ही व्यवस्थित जरा म्हणजे बघाल, शोधाल, अभ्यास कराल, थोडा म्हटलं तर अभ्यास करायला कोणाला आवडत नाही, पण तुम्ही जर थोडं मार्केट रिसर्च केलं तर महाराष्ट्र पेठ ही पहिली अशी पेठ आहे की आपल्या महाराष्ट्राच्या महिलेला समोरून येऊन तिच्या कर्तृत्वावरती दाद दिली जात आहे. आणि हे काम फक्त एका व्यक्तीचं नसेल. माझ्यासोबती माझी एक महानारीसोबत मी शक्तिवान आहे की जिने आमच्यासारख्या स्त्रियांना पुढे बोलवून आमचा मान सन्मान केला. म्हणून ताई मी तुमचं खूप 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 धन्यवाद मानते. हे एवढंच बोलून मी सारिका मोरे यादव, महाराष्ट्राची पहिली म्हणजे महाराष्ट्रच नसून भारताची पहिली स्टेशन मास्टर बोलून माझे शब्द पूर्ण करते. थँक्यू. ॲक्च्युली मॅडम जे बोललात ते बरोबर आहे. पण आमचंसुद्धा भाग्य आहे की आम्हाला भारतातल्या ज्या पहिल्या चालवणाऱ्या ज्या आहेत त्यांच्याशी आम्ही सोबतीने आज उभे आहोत. त्यांनी कुठे कुठे फिरवलं पण शेवटी आम्ही त्यांना इथे आणलं आणि त्यांचा सत्कार केला. त्याबद्दल मला मी स्वतःला ग्रेट फील करते आजच्या दिवशी. थँक्यू सो मच मॅम.
Thank you so much for having me here. I'm Kuhu Bhosle. I'm a bodybuilder. And it's an honor to be here in the presence of so many women. I'm actually overwhelmed by the feminine energy and the feminine power that I felt over here. And it is because of them. And you're doing an amazing job. I wish you all the best. And you're doing so good that more women are coming up and India is getting more developed and advanced with initiation like this. So all the best and thank you. मॅम I'm also thankful to standing with you here. Thank you so much, ma'am. डोंबाळे समाजसेविका म्हणूनच ओळखले जातात मला सगळेजण बँड्रा एरियामध्ये किंवा मी ताडदेव जेजे हॉस्पिटल जेवढे होतील तेवढे मी भरपूर कामं केलेली आहेत. पण ठीक आहे, फुलने फुलाची पाकळी मी करत गेलेली. त्याचा आज मला सन्मान मिळाला खरं. आणि मॅडमकडून खूप त्यांनी कर्तृत्ववान म्हणून एक स्त्री म्हणून मला त्यांनी माझा गौरव केला. पण मला असं वाटतं की मी एकटीच नाही, सगळ्याजणी आहेत. आणि दुसरी गोष्ट, आज तुम्हाला माहिती नव्हतं की आपल्यासमोर ज्या होत्या बसलेल्या समोर ती क्लास 1 ऑफिसरच्या बायका होत्या, क्लास 1 ऑफिसर होत्या, परत IAS ऑफिसरच्या बायका होत्या, कलेक्टरच्या बायका होत्या. त्या सगळ्याच त्या मैत्रिणी आल्याच होत्या. पण आम्ही कुणाला सांगितलं नाही आहे. खरं त्यांच्या पाठीमागे सुद्धा त्यांचा एक हात आहे पुरुषांच्या. म्हणजे त्यांचंसुद्धा खरं तर खूप गर्वाची गोष्ट आहे. त्यांचंसुद्धा एक काय म्हणू शकतो त्याला, कर्तृत्वानच म्हणू शकतो की एखाद्या पुरुषाच्या मागे एखादी स्त्रीचा हात, तसं. तर त्याचा एक अभिमान वाटला. आणि सगळ्याच आमच्यासोबत त्यांचा सगळ्यांचाच खरं तर गौरव करायला पाहिजे. आणि हां, आता हा बाजारपेठचं म्हणायला गेलं तर खरं तर मला जॉयताईंनी हे सांगितलं आत्ता जस्ट मला कळलं, कालचीच गोष्ट ही. तर मी सोशल वर्कर असल्यामुळे मला हे विषय खूप आवडला. नवीनच ऐकला होता कालचाच तो. तर मी तळागाळात जाऊन काम करते तेव्हा गरजू बायका, तुम्ही अक्षरशः गरिबी म्हणजे तुम्हाला माहिती नसणार इतकी गरिबी, भयानक गरिबी, खायचे वांदे नुसते त्यांचे लेकरांचे किंवा अनाथ आश्रमामध्ये होते. तर ते हे जे आहे तुमचं बाजारपेठचं हे खूप छान आहे. खरंच प्रत्येक स्त्रीनी हा जर तुमच्याकडे सभासद झालं तर त्यांना खूप फायदा होईल आणि घराच्या बाहेर पण पडतील त्या. आणि दुसरी गोष्ट, एन्जॉय पण करायला मिळेल त्यांना. त्या पिकनिक वगैरे काढतात असं मला मॅडमनी सांगितले, जॉय मॅडमनी. त्याच्यामुळे हे थोडंफार मला कळलं आत्ता. मी पण होईन मेंबर. पण खरं तर माझ्यापेक्षा ना खरं त्या गरीब लोकांना खूप गरज आहे याची, मला असं वाटतं. आणि महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्या महिलांना. आणि आमच्या मॅडमला खरंच मनापासून थँक्यू. कारण त्या खरंच आहेत, ह्या सोशल वर्कर आहेत खरं तर, आम्ही म्हणण्यापेक्षा. कारण त्या खूप काही करतात. आता मी पाहिलं एवढं, म्हणजे की हे सगळं मॅनेज करणं म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे. हो, खरंच आहे. आणि हे मला वाटतं कदाचित हे महिनाभर चालू असणारे यांचं हे काम खरंच आहे. यांना खरं तर पाठ थोपटायला पाहिजे माझ्या मते. कारण ही एक स्त्री आहे, ही स्त्री आमचा सत्कार करते. म्हणजे एक स्त्री एका स्त्रीचं सत्कार करते. आणि असंच जर एकमेकाला जर समजा रिस्पेक्ट करत गेलं स्त्रियांनी स्त्रियाचा, तर ते खरंच पुढे जातील स्त्रिया. आणि असं मला वाटतं की कधी कधी ना स्त्रियाच पाय खेचतात कधी कधी कुठेतरी. तर ते करू नये. स्त्रियांनी प्रोत्साहन द्यायला पाहिजे, सपोर्ट करायला पाहिजे. ते हे मैत्रिणीचा आधार पाहिजे. घरातले आता आई वडील किंवा घरचे सगळे आधार देतात, पण मैत्रिणीसुद्धा सपोर्ट करायला पाहिजे. मला असं वाटतं नक्कीच काहीतरी चांगलं घडेल ह्या गोष्टीबद्दल. आणि हां, नमस्कार, मी जॉय भोसले. मी खूप सारे लोक मला म्हणतात मी समाजसेविका आहे,
पण मला नाही वाटत की मी समाजसेविका आहे. कारण काय होतं कधी कधी समाजसेविकेच्या नावाने लोक असे स्टॅम्प मारतात की ह्या लोकांनी फ्रीमध्ये सगळं करतात. पण खरं समाजसेविका सेविका म्हणजे या मॅडम ज्यांच्यामुळे आज घरोघरी म्हणजे जे कधी विचार केले नाही की आमच्या अकाउंटमध्ये पैसे येतील तशा, आणि यांच्याकडे बाजारपेठमध्ये अशा महिला मला भेटले. मी एक रिमोट एरियामध्ये काम करते, स्लम्समध्ये, जिथे बायकांचे अकाउंट नंबरसुद्धा नाही आहेत. मग अकाउंट नंबरसुद्धा नाही आहे. तर मग अशा बायका म्हणतात आम्हाला कसं भेटणार ते पैसे. तर मी म्हणते बघा 20 तारखेला महिन्याचे तुमचे जे रिफरल अकाउंट आहे 90 रुपीजचे ते तुम्हाला 10 लोकांना टाकले तर तुम्हाला आरामात तुमचे पैसे जमा होतील आणि ते तुम्ही जाऊन घेऊ शकता. मग एखादा बाई आली माझ्याकडे, ताई माझ्याकडे 1000 रुपये नाही हो भरायला. म्हटलं नको, डोंट वरी, मी तुझा 1000 रुपये मी भरते, पण तू ना 10 रिफरल घाल किंवा 5 बायका आण. तुझ्या 5 बायका तुला 450 रुपये, हां 450 रुपये भेटतील. 10 बायका आण, 1000 रुपये होतील, प्लस तुझ्या खालती करतील ते अजून होतील. मग तसं तुझ्या अकाउंटमध्ये आला तर मला तू इमानदारीने परत कर. तर असं करून म्हणजे एवढा मोठा रिस्क कोण घेणार. एकदा एका स्लममध्ये मी देत होते यांचा डेमो म्हणजे मी डेमोच बोलणार, कारण काय आय वॉज सो इम्प्रेस की मी काही ना काही महिलांना उद्योग द्यायचा प्रयत्न करते की दे वुड स्टँड ऑन दे ओन फीट, नॉट ऑन द हायर म्हणजे हाय सोसायटी प्रोफाईल बायकांचं नाही बोलत आहे ज्यांचे नवरे ऑलरेडी कमवतात, पण जे रिअली गरजू बायका त्या रिमोट एरियामध्ये मी जाऊन मी करते. आणि तिकडे आजकाल मी बाजारपेठच्या प्रेमातच पडले, कारण मला काही न करता मला सोशल वर्क करायला मिळते. इट्स कॉल अ सोशल वर्क बिकॉज. पण मी 1000 रुपये पहिले महिन्याचे मी भरते त्यांचे इमानदारीने. म्हणते बाबा तुम्ही मला परत आणून द्या. हां, तर कारण की नाही, कारण की ना स्टार्टअप इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि तेच आपल्याकडे नाही. आणि एवढा वीकर सेक्शनमध्ये आहेत लोक, तर जास्तीत जास्त हे कमी. मला एक असं मी मध्येच थांबवलं, मला काही महिलांनी विचारले तिकडे ते लोक पैसे घेऊन डुबवले तर. मी म्हटलं बघा, खाना पिना और मकान हे 3 वस्तू ज्याच्यामध्ये असतात ना कधी डुबत नाही माणूस. तर यांचा एक सुपर बाजार आहे, त्या सुपर बाजारमध्ये त्यांचा सामान विकला जातो, सगळा जातो. तर तुम्ही तिथे तुम्हाला नाही वाटलं, पटलं नाही 2 महिने 3 महिने 6 महिने तुम्ही सोडा म्हणजे जाऊन रेशन घ्या आणि मोकळं व्हा. आणि दर महिन्याला काही कार्यक्रम असते तिथे जा, भरपूर एन्जॉय करा, भरपूर हे करा. असं म्हणजे आय वॉज सो एक्सायटेड की माझी जी महिला होती जी झोपडपट्टी एरियातली, पहिल्यांदा त्या दिवशी माझ्याकडे किती तारखेला होता मला वाटतं, एक 4-5 दिवसापूर्वी, हां 8 मार्चलाच होता, महिला दिनाचा कार्यक्रम होता माझ्या स्लम एरियामध्ये आणि वडाळ्याला. आणि तिकडे एवढे ते म्हणजे लिटरली बाई जी तिला कधी अपेक्षा नव्हती की मी वाउचर जिंकणार, किंवा तिला बिचारीला माहिती पण नव्हतं 10,000चा वाउचर काय असतो. मी तिला म्हटलं ठीक आहे, तुला नाही घेता आलं ना, तू माझ्याकडनं 10,000 रुपये घेऊन जा, तो वाउचर माझ्याकडे दे, एवढं मी बोलले. म्हणजे हां, तर असे म्हणजे हे खरोखर समाजसेवा करतायत. म्हणून कसं हे लोक इन्कम पण करतायत, त्यांचं इन्कम पण देत आहेत, हेही कमवत आहेत आणि त्यांना पण कमवत आहेत. खुद खाओ सबको खिलाओ, व्हेरी नाईस. सबका विकास सबके साथ. आणि रिअली थँक्यू सो मच मॅडम. थँक्यू मॅमबद्दल बोलायचं झालं तर नागेश भोसले सर जे आहेत, नेहमी ज्यांना आपण निगेटिव्ह भूमिकेमध्ये बघतो, म्हणजे स्त्रीवर ते अत्याचारच करताना असंच त्यांना सीन भेटतात नेहमीच. तशाच म्हणजे त्याच्या अगेन्स्ट मॅडमची पॉझिटिव्ह भूमिका आहे. म्हणजे त्यांच्या रिअल लाईफमध्ये मी त्यांचा प्रोफाईल जेव्हा चेक केला तर मला अगदी ग्रेटफुल वाटल्या ह्या मॅडम. म्हणजे सरांनी जी निगेटिव्ह भूमिका केलेली त्यांचं काम आहे ना, त्याच्या बदल्यात मॅडमनी जी पॉझिटिव्ह भूमिका करून सरांचं जे त्याला म्हणता येईल की स्थान जे चमकवलं की तुम्ही निगेटिव्ह रूल करतात, मी पॉझिटिव्ह रूल करते आणि समाजाला माझ्याकडून काहीतरी मदत मिळते, हा मोठा मुद्दा आहे. मला हा फार आवडला, त्याच्यामुळे मी मॅडमला इकडे बोलवलं आणि त्यांचा सत्कार केला. आणि ॲक्च्युली आमचं सगळ्यांचं खूप मोठं भाग्य आहे की अशा ग्रेट मॅडम आमच्याकडे आल्यात आणि आमचा सत्कार स्वीकार केला. थँक्यू सो मच. बाजारपेठ परिवार यांनी मला इथे सन्मानासाठी बोलवलं, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. आणि स्त्रियांना मी मेसेज देऊ इच्छिते, जे माझ्या धारावीमध्ये
आधी माझी जेव्हा धारावीला बदली झाली त्यावेळेस मी खूप म्हणजे मध्ये गेली होती की अरे धारावी असं आहे, धारावी तसं आहे. पण खरंच धारावीने मला खूप सन्मान दिलेला आहे आणि प्रत्यक्ष म्हणजे जे रिअल सेक्शुअल असॉल्टेड जे गुन्हे होत आहेत, क्राईम होत आहेत, ते मी खरंच बघितले पण आहेत आणि त्यांच्याशी त्या मुली आहेत ज्यांच्यासोबत असे अत्याचार झाले त्यांच्याशी प्रत्यक्ष भेटून बोलून त्यांच्यावर जे बितलेले ते सगळं आम्ही व्यवस्थितपणे ऐकून आणि त्याच्यावर जी योग्य कारवाई केली. कारण सगळे फक्त ते CID आणि क्राईम पेट्रोलमध्ये बघत असतात. त्या केसेस खरंच म्हणजे झोपडपट्टी स्लम, मॅडम पण स्लममध्ये काम करतात आणि आशियातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी धारावी, तर त्यामध्ये अशा एकदम विविध प्रकारच्या केसेस होत असतात. 6 वर्षापासून तर 18 वर्षापर्यंत. काही आपण कोणाचं म्हणजे अजिबात आपण इमॅजिन करू शकत नाही अशा प्रकारचे अत्याचार होतात आणि त्या अत्याचारांबद्दल आम्हाला माहिती जशी भेटते आम्ही त्याच्यावर कारवाई करतो आणि हे मला खरंच चांगलं काम करण्याची संधी मिळाली. त्याच्याबद्दल मी महाराष्ट्र शासनाचे पण आभार मानते. आणि स्त्रियांना मी आज सुरक्षाबद्दल एवढंच सांगू शकते की सोशल मीडियामार्फत सगळ्यात जास्त आज सायबर गुन्हे होत आहेत. त्याच्यामार्फतीने सेक्शुअल हॅरॅसमेंट होते. तुम्ही जे ॲप्स वापरतायत ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक, अदर जे पण ॲप्स आहेत त्यामार्फतीने तुम्हालाच काय केलं जाते, कॅच केलं जाते. त्याच्यामुळे सावध राहा आणि सुरक्षित राहा. आपल्या मुलांना पण नशापासून दूर ठेवा आणि गुड टच बॅड टच संदर्भात त्यांनाही अवेअर करा की कोणाचा स्पर्श कसा आहे, आईचा स्पर्श आणि अनोळखी माणसाचा स्पर्श याच्यामध्ये फरक काय आहे आणि उद्देश काय आहे हे आपल्या जोपर्यंत तुम्ही आई म्हणून एक वडील म्हणून त्यांना सांगणार नाही तोपर्यंत त्यांना कधी समजणार नाही. कारण एखादा व्यक्ती छोट्या बाळाला किंवा 6 वर्षाच्या मुलीला आपल्या कुशीत घेतोय तर त्याचा उद्देश काय, तिच्याकडनं लैंगिक सुख घेणं आहे. हे जोपर्यंत त्या मुलीला समजणार नाही तोपर्यंत ती मुलगी अज्ञान असणार आणि ती त्या माणसाला करू देणार त्या ज्या कृती असणार. म्हणून आपल्या मुलींना आणि यांना सांगा की गुड टच बॅड टच संदर्भात माहिती द्या. आणि त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचं महिलांना मी सांगू इच्छिते, मुलींना पण, की अनोळखी व्यक्तींशी कुठल्याही प्रकारचा संपर्क करू नका किंवा संपर्क वाढवू नका. सगळ्यात जास्त गुन्हे जे होत आहेत, आता रिसेंटली एक केस होती इंस्टाग्रामवर, एका मुलाची ओळख झाली, एकमेकांना लाईक करायला लागले आणि काही दिवस ते बोलत बोलत त्यांचं लव्ह अफेक्शन झालं आणि तो मुलगा लग्न करून गेला. फक्त 4 दिवस तिच्यासोबत राहिला. बघा तुम्ही, इंस्टाग्राम मार्फत सगळ्यात जास्त फॉलोअर्स असतात. आपल्याला वाटतं आपण सेलिब्रिटी झालो आहोत, पण सेलिब्रिटीपेक्षा आपली सुरक्षा आणि आपलं जी स्टेटस आहे ते राखणं खूप महत्त्वाचं. हां, तुम्ही सोशल मीडियाचा वापर करा, पण आपलं स्वतःचं कौटुंबिक आयुष्य आणि फॅमिली लाईफ आणि जे तुमचं प्रोफेशनल लाईफ आहे त्याच्यामध्ये बाउंड्रीज ठेवा की किती आपण आपला स्वतःच्या आयुष्याचा पसारा सोशल मीडियावर मांडायचा आहे. आणि हॅकर्स हेच बघत असतात की यांची डेटा थेफ्ट हा सगळ्यात मोठा आहे. ऑनलाईन फ्रॉड जे होत आहेत त्याच्यापासून पण सावध राहा. आपले OTP शेअर करू नका, अकाउंट नंबर शेअर करू नका, क्रेडिट कार्ड वगैरे सुरक्षित ठेवा. आणि असे अननोन भरपूर कॉल येतील तुम्हाला, लिंक्स येतील, त्यांना कुठल्याही प्रकारची तुमच्या ॲसेस देऊ नका. सगळ्यांनी सुरक्षित राहा, आनंदित राहा आणि महिला दिवसाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि मॅडमांनी आम्हाला इथे सन्मानपूर्वक आदर दिला त्याच्याबद्दल मॅडमांचे पण धन्यवाद. थँक्यू. मॅमनी जे मला सगळ्या महिलांना जे मोलाचं मार्गदर्शन दिलं आहे ते अतिशय म्हणजे जर अंमलात आणलं ना तर त्याचा भरपूर परिणाम आपल्या महिला वर्गावर होऊ शकतो. आपण फक्त ऐकतो, ते प्रोसेसमध्ये आणत नाही. जे मॅडमनी दिलं आहे, सांगितलं आहे, ते जर सगळ्यांनी केलं ना तर सगळे म्हणजे असं एका स्त्रीला कुणाची गरज नाही लागणार. जे आपण म्हणतो ना की भाऊ पाहिजे सोबत, वडील पाहिजे सोबत, हजबंड पाहिजे सोबत. जर मॅडमनी सांगितलं आपण सुरक्षित स्वतःलाही ठेवू शकतो मॅडमच्या सांगितल्याप्रमाणे. आणि मॅडमनी हे जे मोलाचं मार्गदर्शन महाराष्ट्र बाजारपेठच्या सभासदांना आणि जे कुणी बघतायत त्यांना दिलं आहे, ऐकतायत, त्यांच्यासाठी मी मॅडमचे खूप खूप धन्यवाद मानते. आणि महाराष्ट्र बाजारपेठमध्ये येऊन तुम्ही जे आमचा सन्मान स्वीकारला त्याच्याबद्दल पण तुमचे धन्यवाद मानते. थँक्यू सो मच. प्रत्येक महिलांनी हा जो माझा क्लास आहे हा मला असा त्यांनी करावासा वाटतो, कारण त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहणं खूप गरजेचं आहे. त्या महिलांसाठी मी अशा 2 ओळी शोधून काढल्यात की खास त्याच्यासाठी मी हे कुणासाठी कशाला स्वतःसाठीच नट, सदाफुलीचे सौंदर्य जरा टकाटक लावून बघ, ऊन थंडी पाऊस
ऋतुचक्र फिरत जाते, कोणी पाहो ना पाहो सदाफुली अशी आनंदी राहते. तशी तू सदाफुली हो, सदैव बहरत राहा, न मावळं हसू तुझे, विधात्यांच्या नजरेतून तू स्वतःलाच पहा. हे प्रत्येक स्त्रीसाठी आहे आणि मला असं वाटतं की सरांनी एवढा मोठा प्लॅटफॉर्म दिलेला आहे या क्लासेससाठी, तर त्यांनी त्याचा उपभोग घ्यावा. आणि परत एकदा सरांचे मनपूर्वक आभार. कुणासाठी कशाला, स्वतःसाठीच नट, सदाफुलीचे सौंदर्य जरा टकाटक लावून बघ. ऊन थंडी पाऊस ऋतुचक्र फिरत जाते, कोणी पाहो ना पाहो सदाफुली अशी आनंदी राहते. तशी तू सदाफुली हो, सदैव बहरत राहा, न मावळं हसू तुझे, विधात्यांच्या नजरेतून तू स्वतःलाच पहा. हे प्रत्येक स्त्रीसाठी आहे आणि मला असं वाटतं की सरांनी एवढा मोठा प्लॅटफॉर्म दिलेला आहे या क्लासेससाठी, तर त्यांनी त्याचा उपभोग घ्यावा. आणि परत एकदा सरांचे मनपूर्वक आभार. 600 महिला आत्तापर्यंत होत्या आणि त्या पण 10 वाजेपर्यंत बसून होत्या. हां, बसायला जागाही नव्हती. वर मी त्यांच्यासाठी खाली आम्ही पंगत घालून त्यांना बसवलं खाली जमिनीवर. एवढा प्रचंड हॉल भरला, भयंकर प्रचंड हॉल भरला. आणि सरांनी खूपच म्हणजे बहिणींसाठी, एक महिलांसाठी हा व्यासपीठ तयार केला आहे. तो खूपच छान. असा आजपर्यंत भरपूर महाराष्ट्रामध्ये नेते होऊन गेले, सर्व होऊन गेले. आजपर्यंत असं महिलांना, ज्या महिलांना घरातून बाहेर पडायचं माहीत नव्हतं किंवा ज्या महिलांना कुठे काहीच माहीत नव्हतं की बाबा दादर एरिया हा आहे, हा कुठे आहे, हे पण काही काही महिलांना माहीत नव्हतं. व्यासपीठावर पण उभं राहण्याची लाज वाटत होती काही काही महिलांना. तर त्या महिलांनी पण ती संधी केली आणि त्यासाठी सरांचे आम्ही खूप खूप कौतुक करू. आधी त्यांच्या नावामध्येच कौतुक आहे आणि खरोखरच त्यांच्याकडे कौतुक आहे. आणि महिलांना आज त्यांनी एवढ्या महिला तयार करायला, एक पुरुष किती त्यांना हे लागतं. आपण एका पुरुषाने एवढ्या बहिणींना तयार करणं म्हणजे त्या सांगायची गोष्टच वेगळी आहे. आपली बाजारपेठ आणि आपली बाजारपेठ, आपली बाजारपेठ मोठं आपली बाजारपेठ, महाराष्ट्र बाजारपेठ, महाराष्ट्र बाजारपेठ. नमस्कार, मी स्नेहा पालवणकर. मी एक मेकअप आर्टिस्ट आहे, ब्युटिशियन आहे आणि या फील्डमध्ये गेली 25 वर्ष मी आहे. माझी स्वतःची अकॅडमी आहे आणि स्वतःचं सलोन आहे. तर मी सर्वप्रथम सरांचे खूप आभार मानते की त्यांनी मला इथे हा पुरस्कार दिला, महिलाचा पुरस्कार दिला, जागतिक महिला हा पुरस्कार दिला. त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभारी आहे. आणि मला इथे महिलांसाठी त्याने मी एक स्कीम काढली होती की हा जो कोर्स आहे, ब्युटिशियनचा जो कोर्स आहे, हा मी जो 50,000मध्ये माझ्या अकॅडमीमध्ये करते. तर ह्या सरांच्या तर्फे, महाराष्ट्र बाजारपेठच्या तर्फे जो कोणी हा क्लास करेल, हा सर फक्त 10,000मध्ये हा क्लास देणार आहे. तर मला असं वाटतं सर्वांनी ह्याचा उपभोग घ्यावा आणि हा व्यवसाय तुम्ही घरच्या घरीसुद्धा करू शकता. खूप कमी बजेटमध्ये हा तुम्ही स्वतःचा व्यवसाय करू शकता आणि महिला स्वतःच्या पायावर स्वावलंबन होऊ शकते. तिला म्हणजे पैशाची जास्त गरज भासणार नाही. तुम्ही सुरुवातीलाच हा बिझनेस, आपण कुठलाही बिझनेस जेव्हा करतो तेव्हा प्रथम महिला पैशाकडे जास्त करून बघते की मी बिझनेस स्टार्ट करणार तर माझ्याकडे तेवढा बजेट नाही आहे. पण हा बिझनेस असा आहे ना की तुम्ही हे प्रशिक्षण घेतलं की तुम्ही कमी पैशामध्ये हा बिझनेस करू शकता. आणि मला तरी असं वाटतं की हा जो क्लास मी एवढे वर्ष क्लासेस घेते आणि हे सरांचं हे जे मी काम बघते महाराष्ट्र बाजारपेठमध्ये, हे खूप म्हणजे अतिशय छान प्रकारे हे काम करतात आणि हे प्रत्येक स्त्रियांच्या मागे एक भक्कम भावासारखे ते उभे आहेत. त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. आणि त्यांना जी साथ देणारे, आपण जे म्हणतो की प्रत्येक महिलामागे पुरुषाचा हात असतो किंवा प्रत्येक पुरुषामागे महिलाचा हात असतो, तसं मला असं वाटतं की सरांच्या मागे त्यांच्या मिसेसचा फार मोठा हात आहे आणि त्यांचं पण मला खूप कौतुक वाटतं. ते प्रत्येक प्रोग्रॅममध्ये त्यांच्या बरोबर असतात आणि खूप त्यांना साथ देतात. त्याबद्दल ह्या जागतिक महिलातर्फे मी सर्वप्रथम त्यांचं अभिनंदन करेन की खूप छान प्रकारे ते सहकार्य करतात. महिलांनासुद्धा खूप मदत करतात. कधी फोन आला काय आला तरी पण त्यांच्या असं हे नसतं की मी
त्या महिला म्हणजे त्यांचं काम जे असं सतत पूर्ण असं म्हणजे डोक्यामध्ये खूप काम असतं त्यांच्या, तरी त्याच्यातूनच ते वेळात वेळ काढून सगळं हे करत असतात. आणि हा मी महिलांसाठी मला असं वाटतं की प्रत्येकाने स्वतः प्रेझेंटेबल राहणं हे माझ्यासाठी, प्रत्येक महिलाने स्वतः प्रेझेंटेबल राहणं हे माझ्यासाठी खूप गरजेचं आहे. महाराष्ट्र बाजारपेठ, आपली बाजारपेठ, महाराष्ट्र बाजारपेठ, आपली बाजारपेठ, महाराष्ट्र बाजारपेठ, महाराष्ट्र बाजारपेठ. जय जिजाऊ, जय शिवराय, जय क्रांती ज्योती, जय भीम, जय भारत, जय संविधान. मी शाहीरा सीमाताई पाटील आणि माझ्यासोबत आहेत भारताचे सुप्रसिद्ध संगीतकार जॉलीदादा मोरे. आज आपल्या महाराष्ट्र बाजारपेठ या एका मोठ्या कार्यरत अशा संस्थेनं म्हणजे दरवर्षी हा उपक्रम या ठिकाणी राबवला जातो आहे मुंबईमध्ये. आणि तळागाळातून घराघरातून प्रत्येक अशा कर्तृत्वान स्त्रीला अगदी मोती शोधल्याप्रमाणे त्या स्त्रीला शोधून काढलं जाते जी कर्तृत्वान आहे, जिचं कर्तृत्व अख्ख्या जगाला समजलं पाहिजे. आणि म्हणून अशा अनेक कर्तृत्वान स्त्रियांना शोधून काढून पिंजून शोधून काढून प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी या मोठ्या विचारमंचावर फार मोठा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. ही अतिशय प्रत्येक महिलेच्या आयुष्यातली फार महत्त्वाची घटना आहे. मला तर असं वाटते की एखाद्या महिलेला जर स्वतःचं अस्तित्व शोधायचं असेल तर तिनं या महाराष्ट्र बाजारपेठला जॉईंट व्हावं. कारण तिच्यातलं जे काही आत्मबळ आहे ते तिला इथे आल्यानंतर समजेल की मी कोण आहे, मी काय आहे आणि मला काय केलं पाहिजे. अशा अनेक स्त्रियांनी आपल्या या महाराष्ट्र बाजारपेठेची सभासद व्हावं आणि याचा अनेक पद्धतीनं जो काही लाभ मिळतो आहे तो लाभ त्यांनी घ्यावा आणि इतर स्वतःच्या मैत्रिणींना, स्वतःच्या नातेवाईकातील ज्या काही संपर्कातील महिला असतील त्या सगळ्यांना याचा लाभ करून द्यावा. आज या ठिकाणी आजच्या या जागतिक महिला दिनानिमित्त अनेक महिलांचा सन्मान या ठिकाणी करण्यात आला आहे. अनेक न्यूज चॅनेल्सवाले या ठिकाणी आलेत आमचे बंधू आणि आज आम्हा सगळ्या स्त्रियांना इथे बोलवून त्यांचं मनोगत घेत आहेत. त्याबद्दल पहिला या सगळ्या टीमचं मी खूप आभार मानते आणि त्यांना अभिनंदन करते की या ठिकाणी प्रत्येक महिलेला बोलवून तिचं मनातलं मन मोकळं करायला तुम्ही आज त्या ठिकाणी या महिलांना बोलवताय आणि त्यांना बोलतं करताय तुम्ही, ही फार मोठी गोष्ट आहे. आणि कौतिकराव दांडगे सरांच्याबद्दल असं सांगावंसं वाटतं की खरोखर जेव्हा आपण इतर महिलांचा सन्मान करतोय, त्यांना मोठा पुरस्कार देतोय, तर आपल्या घरात काय आहे, पण त्यांची घरापासूनच सुरुवात आहे. याचं कारण मगापासून अनेक महिलांची या ठिकाणी मुलाखत घेतली गेली आणि स्वतः अनुजा कौतिकराव दांडगे मॅडम या स्वतः त्यांची मुलाखत घेताना होत्या आणि त्या आत्ता बाहेर आहेत, बाहेर एक प्रोग्राम चालल्यामुळे. तर सरांची स्वतःच्या घरापासून सुरुवात आहे. त्यामुळे घरापासून जो स्वतःच्या आईचा सन्मान करतो, जो स्वतःच्या पत्नीचा सन्मान करतो, जो स्वतःच्या बहिणीचा आणि मुलीचा सन्मान करतो, तो जगातील प्रत्येक महिलेचा, नारीचा सन्मान करतो. आणि म्हणून असे कौतिकराव दांडगे सरांना आणि ह्या संपूर्ण महाराष्ट्र बाजारपेठच्या टीमला आम्ही कलावंत वी द पीपलच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आणि जेवढं जमता येईल तेवढं आम्ही महाराष्ट्र बाजारपेठेच्यासाठी बाहेरून का होईना, कारण आम्हाला वेळ मिळत नाही आमच्या कलेचं सादरीकरण करत असताना, त्यामुळे महाराष्ट्रच काही तर भारतभर आम्ही फिरत असतो आणि ज्या ज्या ठिकाणी जातो त्या त्या ठिकाणी महाराष्ट्र बाजारपेठेचा आम्ही उल्लेख आवर्जून करतो. त्यामुळे खूप साऱ्या शुभेच्छा देतो आहे या महाराष्ट्र बाजारपेठच्या सगळ्या टीमला आणि तुम्हा सर्व चॅनेल्सवाल्यांच्या, सर्व माझ्या या बंधूंना. आणि असेच आपण सरांच्या सोबत राहूया आणि महाराष्ट्र बाजारपेठच्या सोबत राहूया. धन्यवाद. आज जागतिक महिला दिनानिमित्त आमच्या महाराष्ट्र बाजारपेठच्या सर्व महिलांना खरंच शुभेच्छा. आज आमचे संस्थापक डॉक्टर कौतिक दांडगे सर यांनी आज दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 2024मध्ये जागतिक महिला दिनानिमित्त खूप मोठा सोहळा आणि सन्मान पत्र देऊन महिलांचा सन्मान केला. याबद्दल खरंच आम्ही त्यांचे ऋणी आहोत. आणि खरंच आज ज्या महिलांना आज स्वतःच्या पायावर उभं नव्हतं राहत आज त्यांना स्टेज उपलब्ध करून दिला, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. आणि महिलांना रोजगार निर्मिती त्यांनी करून दिली, त्याबद्दलही त्यांचे आभार. आज आमच्या CEO अनुजा दांडगे मॅडम, त्यांच्या एक महिला म्हणतात ना, पुरुषांच्या मागे महिलांचा हात असतो, तसंच एक कर्तृत्ववान महिला त्यांच्यासोबत त्यांचे अनुजा दांडगे मॅडम त्यांच्यासोबत आहेत. खरंच त्यांच्या मनापासून आभार. त्यांनी महिलांना इथे आज मान सन्मान देऊन, त्यांना पुरस्कार देऊन त्यांना स्वागत केलं, त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार. आणि त्यांचा पूर्ण स्टाफ, आमचं तर
जे कार्यकर सर आहेत त्यांनी 24 तास त्यांच्यासोबत असतात, कारण त्यांचे मनापासून आभार. त्यांनी आज पूर्ण स्टाफला घेऊन ते आपल्या महाराष्ट्र बाजारपेठ आज 18 करोडचं विजन आहे आणि 18 करोडच्या ह्या विजनमध्ये सर्व महिला त्यांच्यासोबत आहेत आणि सरांचं हे विजन आणि मिशन लवकरच पूर्ण होईल आणि त्यासोबत सरांना आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्याच्यामध्ये बऱ्याच महिलांचा इकडे सत्कार झालेला आहे आणि असंच प्रेम महाराष्ट्र बाजारपेठेवर असू द्या, एवढंच बोलते. थँक्यू सो मच. ओके सर. नाही पण हा पण प्रोग्राम सक्सेसफुल झाला, काय म्हणणार? नमस्कार, मी कौतिक दांडगे. मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त बहिणी असतील तर डॉक्टर कौतिक दांडगेला असतील. 50,000 बहिणी खूप भाग्यवान मी आहेत आणि जागतिक महिला दिन हे सर्व साजरे करतात, पण महाराष्ट्र बाजारपेठ आगळा वेगळा जागतिक महिला दिन साजरा करतो. त्याच्यामध्ये कर्तृत्ववान महिला आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये ज्यांनी चांगलं काम केलेलं आहे, जे यशस्वी झाले आहेत, अशा महिलांचा आम्ही ते आज 35 महिलांचा 36 महिलांचा सन्मान केला आणि त्या सगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रामधल्या होत्या. असं नाही की एकच क्षेत्रामधल्या, प्रत्येकाने काही ना काही खूप चांगलं काम केलं आहे. जसं अभिनेत्री होत्या, डॉक्टर्स होत्या, ॲडव्होकेट होत्या, पहिली मोनोरेलची स्टेशनची ती होती, त्याच्यानंतर पोलीस होते, त्याच्यानंतर बरेचसे भरपूर म्हणजे सगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रामधल्या नृत्यांगना कलाकार होत्या. तर ह्या सर्व महिलांचा आम्ही इथे जागतिक महिला दिनानिमित्त सन्मान केलेला आहे आणि त्यांना एवढं भरून आलं इथे की असा सन्मान आगळा वेगळा कधीच झाला नव्हता आणि आज ह्या महाराष्ट्र बाजारपेठेमध्ये हा सन्मान झालेला आहे. तर त्यांच्यापेक्षा मी स्वतःला भाग्यवान समजतो की हा सन्मान माझ्या हस्ते त्यांचा झाला. तर असंच प्रेम महाराष्ट्र बाजारपेठेवरती सर्वांचं असू द्या आणि नक्कीच एकदा महाराष्ट्र बाजारपेठेला दादरमध्ये भेट द्या. महाराष्ट्र बाजारपेठ कुठे आहे? दादर वेस्टमध्ये, अगदी स्टेशनच्या 1 मिनिट अंतरावरती एस प्लाझा बिल्डिंगमध्ये पहिला माळा आणि दुसरा माळा. तिथे महिलांसाठी हा व्यासपीठ आम्ही तयार केला आहे की महिलांनी स्वतःच्या पायावरती उभं राहणं, महिलांना व्यवसाय देणं आणि महिलांचे मनोरंजन म्हणा किंवा बरेचसे असे आम्ही त्यांना देतो. त्याच्यामुळे महिला इथे खूप खुश आहेत आणि खास महिलांसाठी हा व्यासपीठ आहे. तर परत एकदा पुष्कर सर, अशफाक सर हे नेहमीच महाराष्ट्र बाजारपेठेला सतत प्रत्येक कार्यक्रमाला असतात आणि अशीच सातपुते हास्य सम्राट हे पण असतात. आणि आज नवीन कलाकार नंदेश यांनी खूप मस्त गाणं गायलेलं आहे आणि राजू मिसाळ नटराज ते पण इथे आलेले आहेत आणि आपल्या संपूर्ण टीम खबर 24ची टीम आणि ग्रेट फ्लेक्सची टीम या सर्वांचं पद एकदा मी मनापासून आभार मानतो आणि माझे संपूर्ण सर्व ग्राहक, बहिणी आणि स्टाफ आणि सर्व या सर्वांचे मी आभार मानतो आणि असंच प्रेम महाराष्ट्र बाजारपेठेत असू द्या अशी विश्वजनी प्रार्थना करतो. धन्यवाद. थँक्यू.